पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। महायुती सरकारने महिला आणि रुग्णांसाठी मोठमोठ्या योजना जाहीर केल्या। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी मोठा निधी देखील उपलब्ध करून दिला जातोय। तरी देखील जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। प्रसूती विभागामध्ये एकूण 75 बेड्स आहे। प्रतिदिन या रुग्णालयामध्ये 30 ते 35 माता बाळाला जन्म देतात। ही वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाने कोणतीही स्वतंत्र व्यवस्था केली नसल्याचं चित्र समोर आलंय। सविस्तर पाहूयात। जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुरावस्था, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला रुग्णांची गैरसोय, निधी मिळूनही प्रशासनाचं दुर्लक्ष, बंद लिफ्ट, बेड्सची कमतरता आणि पायऱ्याही तुटलेल्या। नवजात बाळाला NICU विभागात दाखल केल्यावर त्याच्या आईसाठी तेथे बेड उपलब्ध नसल्यानं NICU विभागाच्या समोरील पोर्चमधील जमिनीवर झोपवल्याची घटना अलीकडेच घडली। रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनानं कुठलीही स्वतंत्र व्यवस्था महिला रुग्णांसाठी केली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून थंडीही वाढली आहे। प्रसूती झालेल्या मातांना जमिनीवरच झोपावं लागत असल्याचं विदारक चित्र समोर आलंय। माझं सीजर झाले, माझं बाळ काचेची पेटीमध्ये ICU रूम मध्ये, मला इकडे सीजर झाले, इकडे खाली झोपले म्हणून। पलंग नाही दिला का तुम्हाला? नाही, त्यामुळे तुम्हाला खाली झोपावं लागतं। हा। किती दिवस झाले तुम्हाला इथं? 10 दिवस झाले आज। 10 दिवसापासून तुम्ही खालीच आहे? हा, खालीच आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिला। कोरोना काळापासून या वैद्यकीय महाविद्यालयात मोठे बदल देखील झाले आहेत। मात्र प्रसूती विभागाकडे महाविद्यालय प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। प्रवेशद्वारासमोर असलेले पायऱ्या आणि रुग्णांना व्हीलचेअर आणि स्ट्रेचरवर घेऊन जाण्यासाठी तयार केलेल्या उतारावरील कठडे देखील तुटलेल्या अवस्थेत आहे। लिफ्ट बंद असल्यानं प्रसूतीला आलेल्या मातांना झोळीतूनच वर न्यावं लागतंय। अशा एक ना अनेक दुरावस्थांमुळे नातेवाईकांमध्ये आता प्रशासनाच्या विरोधातील रोष वाढत चाललेला आहे। आज 5वा दिवस आहे तर खाली झोपायला, आणि माझं बाळ 5 दिवस झाले काची पेटीमध्ये। मिळाला होता, त्यांनी घेऊन घेतलं पलंग। आणि कुठे तुम्हाला बाहेर पाठवलं? हो। बंद लिफ्ट आणि अन्य दुरुस्तीबाबत संबंधितांकडे पत्रव्यवहार केला असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाणार असल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलेलं आहे। ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये 3 लिफ्ट वर्किंग आहेत आणि आम्ही पेशंट आहे, ऑपरेशनचा पेशंट असेल, डिलिव्हरीचा पेशंट असेल, आम्ही त्या लिफ्टने घेऊन जातो आणि कॉरिडॉरमधनं पेशंट वॉर्डामध्ये जातो। कोणत्याही पेशंटला जिन्यावरनं उचलून घेऊन जात नाहीत। तसेच ही लिफ्टची पूर्ण लाईफ संपलेली आहे। तिचं डिमॉलिशन आज सुरू झालेलं आहे। नवीन लिफ्ट 1 महिन्यात कार्यान्वित होईल व त्याच्यासाठी आम्ही जे इलेक्ट्रिकचे इंजिनियर आहेत त्याच्याशी स्ट्रॉंग फॉलोअप मध्ये आहोत। या रुग्णालयामध्ये प्रतिदिन 30 ते 35 माता प्रसूतीसाठी येत असतात। तर ही बेड्सची कमतरता, बंद लिफ्ट, तुटलेले कठडे आणि पायऱ्या आदी अव्यवस्थेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यानं स्थानिकांमध्ये संतापाची भावना आहे। महिलांच्या सुरक्षेची हमी देणारे महायुती सरकार याकडे कधी लक्ष देणार असा सवाल आता उपस्थित होतोय। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।